ना. मनुष्याला कितीही, माणसाला कितीही सैतानाने पछाडलेलं असलं ना, पण त्यातून सोडवणारा हा येशू आहे, प्रभू आहे आणि देव आहे. देव म्हणा ना, सर्वात महत्त्वाचं म्हणजे. तर आपण म्हणजे सैतान देवापेक्षा मोठा नाही. सैतान थोड्या दिवसासाठी कार्य करतो, पण देव हा सर्व काळ आपल्याबरोबर असतो, हो की नाही? तेव्हा देवावर माझा पूर्ण विश्वास आहे. जे सैतानी कृत्य कोणी करत आहे ना, दोन व्यक्तींच्या मध्ये, हं, त्यांच्या निष्पाप प्रेमांच्या मध्ये, त्या व्यक्तीला तू मुळासकट काढून टाक, हीच माझी देवाजवळ प्रार्थना आहे. तिच्यामध्ये असलेल्या सैतानी कृत्य, तिच्यामध्ये असलेले सैतानी विचार, सैतानी वृत्ती, सैतानाचे कार्य, ते तू सगळं काढून टाक, हीच माझी आग्रहाची प्रार्थना असते. रोज रोज जे काही कोणी सैतानी कार्य करत असेल ना, त्याला तू निपटून काढून टाक, त्याचा नाश कर आणि त्याला दूर कर त्यांच्यापासून, हीच माझी नम्र आणि कळकळीची प्रार्थना असते. हे देवा, जे कोणी त्या दोघांच्या मध्ये येत असेल, जे कोणी असेल, त्यांचा तू नाश कर आणि त्यांना तू उचलून लांब फेक. आणि माझा फेकणारा देव आहे. किती दिवस ते कार्य करणार सैतानी? किती दिवस करणार सैतानी कार्य? देवापुढं सैतान नतमस्तक होणार, एवढं मात्र मला माहिती आहे. माझं आहे ना, असं तळपायची आग मस्तकाला जाते माहिती आहे. आणि म्हणून मी जास्त व्हिडिओवर असं बोलत नाही. सैतानी कृत्य, छी, किती सैतानी कृत्य करणार? किती सैतान तुम्हाला सतवत आहे? तुमच्या आयुष्यात सैतान किती कार्य करत आहे घाणेरडं, तरी तुम्ही सैतानाच्याच मागे चाललेला आहात. धन्य आहे बाई तुमची, धन्य आहे त्या सैतानाची आणि धन्य आहे तुमची. आणि सैतान अशा लोकांना त्याच्या पछाड्यात असं घेतो, त्याला हे करतो, सोडत नाही तो, माहिती आहे का? एवढं मात्र खरं आहे. पण सोडेल, नक्की सोडणार.